संभाजीनगरच्या नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून जवळजवळ 92,000 मतं माझ्या पारड्यात टाकल्यामुळे अनेक लोक विरोधात काम करत असताना सुद्धा मला आज जे सगळ्यांच्या मतदारांच्या आशीर्वादाने आज मी निसटता यश मिळवलेले आहे, पण नक्कीच यापुढे अजून काम करेन आणि जो विश्वास आज 92,000 मतदारांनी माझ्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये अजून विकासाची कामं या शहरामध्ये करण्याकरता प्रयत्न करेन। या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांनी अतिशय यामध्ये माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, या सगळ्यांनी संघटनाच्या माध्यमातून मला अतिशय मदत केली आणि म्हणूनच एवढा अटीतटीचा सामना असताना पण म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मला यश प्राप्त झालं ते फक्त सर्व नागरिकांमुळे, सगळ्या मतदारांमुळे आणि आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व एक छोटासा छोटा कार्यकर्ता, बूथ प्रमुख असो किंवा वार्डाचा अध्यक्ष असो, त्याने पण अतिशय मेहनत केली। सगळ्या माझ्या मित्रांनी मेहनत केली, माझा परिवार पूर्ण, माझ्या परिवारातले पण सगळे सदस्य अतिशय सगळेजण म्हणजे माझी दोन्ही मुलं तर अक्षरशः जसं काय ते राजकीय आहे तसा त्यांनी काम केलं। माझे बंधू असतील, माझे सगळे पुतणे वगैरे सगळ्यांनीच, माझ्या सुना असतील, यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आहे। माझ्या कार्यकर्त्यांनी तर आठवड्यात आमच्या महिला सगळ्या भगिनी, सगळे आमचे कार्यकर्ते मित्र आमचे त्यांनी अतिशय खूप मेहनत घेतली आहे। मी या सगळ्यांच्या मेहनतीचंच आज हे चीज आहे, नाही तर एवढ्या अटीतटीच्या सामन्यामध्ये निवडून येणं थोडंसं अवघड वाटत होतं। शेवटच्या फेरीमध्ये आम्ही प्लस झालो आहे, बट लास्ट फेरीमध्ये पण आम्ही 600 मायनस होतो, पण शेवटची फेरी आम्हाला परत घेऊन गेली आणि 1600 ते 1700 मतं आम्ही। साहेब आता हसायला हरकत नाही, आता हसायला हरकत नाही, चेहऱ्यावर अजून तणाव दिसतो, आता हसायला हरकत नाही। काही पण मी हसत होतो, पण असं असते मला असं खूप ओव्हर कॉन्फिडन्स किंवा हे कधी दाखवायचं नसतं राजकारणात, कारण की आपल्याला माहिती आहे माझी 14ची निवडणूक पण अटीतटीची होती, 19ची पण निवडणूक अटीतटीची होती आणि ही निवडणूक आज अटीतटीची। पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी खूप खूप आभार मानतो, कारण की सगळेजण ज्यांना मतमोजणीमध्ये होते ते आपल्या आपल्या बूथमध्ये आपल्या आपल्या काउंटिंग ह्याच्यामध्ये अतिशय बसून होते। एक म्हणजे वॉशरूमला पण नाही गेले, काय नाही साहेब एक राऊंड थांबा हा उद्या, म्हणजे असं सांगत होते। जेव्हा पण त्यांनी केलं नाही, पण सगळ्यांचं मी अतिशय सर्वांचं, आमच्या महिलांचं, आमच्या शहरासह जिल्ह्यावर माहितीचा झेंडा 100% आज महाराष्ट्रामध्ये होतोय, तर माहितीचा झेंडा संभाजीनगरला तर 100% अभूतपूर्व यश मिळालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आता बीजेपीला। कारण की कसं आहे, या 2.5 वर्षात आमच्या सरकारने सामान्य जनतेसाठी अनेक योजना आणल्या आणि त्या माध्यमातून त्यांना जे शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाला मदत करायचा, प्रत्येकाला सक्षम करण्याकरता, म्हणजे लाडली बहिणाच्या माध्यमातून आम्ही महिला सक्षमीकरण जे आमचं ध्येय होतं ते आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला। मताधिक्य घटनेपाठीमागे जरांगे फॅक्टरचा परिणाम वाटतोय का? असं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, मतदान काय घटलं नाही आहे, माझी 4000 मतं, पण कसं होतं डिव्हिजन ऑफ वोट्स आणि याच्यामुळे अनेक वेळेस फरक पडतो। मागच्या वेळेस डिव्हिजन नव्हतं काही, यावेळेस डिव्हिजन झालं त्याच्यामुळे घटलं, बाकी मतदान घटण्याचं काही नाही। थँक्यू, शुभेच्छा तुम्हाला।